नमस्कार. आपल्या भारतीय संस्कृती आणि निसर्ग याचे एक अतूट असं नातं आहे. यामध्ये सणांना फार महत्त्व सांगितले आहे. सणांमध्ये जर सांगायचं म्हटलं तर जे काही जीव आहे, जे काही प्राणी पशुपक्षी आहेत, यांना ज्या त्या देवाचे एक स्थान निर्माण करून दिले आहे. ते स्थान म्हणजे त्यांची वाहन आहेत. यामध्ये आता गौरी गणपतीचं आणि शंकराचं आगमन झालेलंच आहे. त्यामध्ये भगवान शंकरांशी नाग हे त्यांचं प्रिय देवता आहे. त्यांच्या शंभू महादेवांच्या गळ्यामध्ये एक नागदेवतेला स्थान आहे. दुसरं म्हणजे आपले विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचे वाहन उंदीर आहे. एक वेगळं अन्न साखळी या निसर्गानं निर्माण केलेली एक अन्न साखळी आहे. त्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये झालेली नागपंचमी, त्या नागपंचमीमध्ये आपण नागदेवतेला पूजलेला आहे. दुसरं म्हणजे आता ज्यावेळी गणपतीचं आगमन झालेले आहे त्यामध्ये आपण उंदीर बेजी सुद्धा साजरी केलेली आहे. उंदीर मामांना काही प्रमाणात गहू इतर धान्य आपण घातलेलं आहे. आता शेतकऱ्याची पीक काढणीस तयार झालेली आहे. त्यामध्ये जर उंदीर मामा जर त्रास देत असेल तर आपला सर्प जो आपला मित्र मानला जातो तो त्याला खायला जातो व अन्न साखळी व्यवस्थित डेव्हलपमेंट होते. त्यामुळं सणांमध्ये सुद्धा ह्या प्राण्यांना अतिशय महत्त्व दिलेलं आहे. ज्यावेळी शेतकऱ्याची पिकाची नासधूस होते उंदराकडून तर त्याला थोड्या प्रमाणात रोखण्यासाठी सर्पाचं चांगलं योगदान मिळालेलं आहे. हे झालं सणांमधलं. एक दुसरं विशेष सांगायचं म्हणजे ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस तयार होतो आणि आपल्या शेतकऱ्याची प्रकृती काही वेळा खालावते किंवा नाजूक स्थिती निर्माण होते, त्याला पौष्टिक अन्न निर्माण व्हावं ह्यासाठी सणांमध्ये सुद्धा एक चांगली विशेष काळजी घेतलेली आहे. नागपंचमीमध्ये आपण लाह्या खातो, त्याप्रमाणे गणपतीमध्ये खीर मोदक हे सुद्धा आपण खाल्लं जातं. कालच शंकराचे आणि गौरीचे आगमन झाले, त्यामध्ये आपण पुरणपोळीचा छान नैवेद्य करून आपण खाल्लेला आहे, त्यांना दाखवलेला आहे. दुसरं सांगायचं म्हणजे की हे अन्न खाल्ल्यामुळे चांगली पौष्टिकता निर्माण होते. गौराईच्या आगमनाला काही रानभाज्या आपण एकत्र करून खातो. तेरडा असेल किंवा कोरडू असेल आणि किन शेपू. आज तर अळूच्या जी का अळूची भाजी असते त्याची वडी निर्माण करून आज आपल्या अन्नामध्ये सेवन आपण केलेलं आहे. म्हणजे निसर्ग आणि सण किती एक छान निर्मिती आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेले आहे. जे काय आपल्याला अन्न घटक आवश्यकता असते, रानभाज्यांचं खरोखर एक चांगलं महत्त्व यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं सांगायचं म्हटलं तर आज घरगुती गौरी गणपती आज विसर्जन होणार आहे. यामध्ये एक विशेष काळजी घेणं आज महत्त्वाचं आहे. आज जरी वाहतं पाणी असेल तर आपण जलप्रदूषण जर रोखायचं असेल तर आपल्या गणपती बाप्पाचं सुद्धा आगमन आपण व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. कारण पाण्यामध्ये राहणारी जीवसृष्टी असेल आणि आपल्याला पिण्याचं पाणी हे जर आज घातक रसायन जे कलर्स आहेत त्यामुळे जर प्रदूषण जर रोखायचं असेल तर आपल्याला जे जलकुंड दिलेले आहेत त्यामध्ये आपण गणपतीचं आणि गौराईचं विसर्जन केलं तर फार चांगलं होईल. त्यामध्ये एक विशेष सांगतो की गौराईला जे काय आपण पूजलं जातं तेरडा ही वनस्पती किंवा त्याची जी काही फुलं असतात, झेंडूची असतात किंवा आणखीन कशाची किंवा गणपती बाप्पाला वाहिलेला दुर्वा, त्या जर आपण एकत्र करून जर जमिनीमध्ये गाडल्या गेल्या तर उत्तम प्रकारचं सेंद्रिय खत निर्मिती ह्यामध्ये आपल्याला होऊ शकते. कारण शेतीचा कार्बन रेशिओ जर वाढवायचा झाला तर सेंद्रिय खताची चांगली आवश्यकता आहे. दुसरं म्हणजे जर झेंडूची फुलं
आणि गोमूत्र हे एकत्र केलं तर उत्तम प्रकारे कीटकनाशक सुद्धा आपल्याला होऊ शकतं. त्यामध्ये सांगायचं झालं तर 2 किलो झेंडूची फुलं, आपल्या दुर्वा, बेलपत्र, जी काय 21 पत्री जे काय आपण गणपती बाप्पाला अर्पण करतो ती एकत्र करायची. गोमूत्र आपल्या देशी गाईचं असतं ते एकत्र करून जर आपण एकत्र बॅलेरमध्ये करून ठेवलं, दशपर्णी अर्क सारखं उत्तम प्रकारे कीटकनाशक आपल्या जमिनीला उपलब्ध होऊ शकतं. मला एक सांगायची माता भगिनीने एक नम्र विनंती आहे की आपण जो काय तेरडा आणि द्रोणपुष्पी वनस्पती म्हणजे शंकरोबा याचं बी जे काय आहे ते आपल्या परसबागेमध्ये जर आपण टाकलं तर ते जून महिन्यामध्ये चांगलं उगवण रुजवण होते. कारण ही जी काय वनस्पती आहे ती हंगामी आहे, इतर हंगामामध्ये ते उगवू शकत नाही. ते बी जर आत्ता आपण आपल्या परसमध्ये टाकलं तर ते जूनमध्ये चांगलं रुजतं आणि नंतर आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला, गौराच्या आगमनाला जर ते घेतलं तर आपल्या पूजनामध्ये छानपैकी येऊ शकतं. दुसरं म्हणजे ज्यावेळी वाहतं पाणी आहे त्या ठिकाणी जर कडेला टाकलं तर ते व्यवस्थित कुजून जी काय झाडे झुडपे वेली असते त्यांना उत्तम प्रकारे खत होईल, हे आपण पाहिलं गेलं पाहिजे. चांगल्या पाणी जे पिण्याचं योग्य पाणी असतं त्यामध्ये जर आपण टाकलं तर आपल्या विघ्नहर्त्याला आपण खरोखर आपण विघ्न दूर करण्यासाठी एक विनंती करतो. अशा पद्धतीने जर आपल्या विघ्नहर्त्याचं जर एका पडक्या विहिरीमध्ये, ज्या विहिरीच्या पाण्याचा पिण्यासाठी किंवा गुरांसाठी उपयोग होत नाही अशा ठिकाणी केलं तर चांगलं विघ्न दूर झाल्यास खात्री होणार नाही. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.